नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झणझणीत असा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा लोखंडाचा तवा गरम करत ठेवलाय आणि अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त असं शेंगदाणे मी घालून घेतलेले ते। आता ह्यात कसं तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाणे टाकायचे, नाही टाकले तर चालतील आणि थोडे कमी जरी टाकले तर चालेल। ह्यांना चांगलं एकसारखं हलवून चांगलं भाजून घेऊया। शेंगदाणे बघा असे मस्त भाजलेले आहेत। आता हे मी काढून घेते आणि ह्यांना काय करायचं आपल्याला मोठं मोठंच कुटून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। स्वच्छ धुवून पुसून बघा त्याचे देठ काढून घेतलेले आहेत। ह्या एकदम तिखटवाले आहेत आणि ह्या कमी तिखटवाले आहेत। ह्याच्या जागी तुम्ही पोपटी जरी घेतल्या तरी पण चालू शकते। आता ह्यांना आपण डाग पडस्तोवर भाजायचे, पण ह्याच्यामध्ये आता ह्याचे 7 ते 8 पाकळ्या लसणाचे टाकणार आहे आणि हे सगळं भाजून घेणार आहे। मस्त अशा बघा एकसारख्या भाजल्या गेलेल्या आहेत। आता मी गॅस करणार आहे मी बंद आणि ह्यात काय करायचं माहिती आहे का, आपल्याला 1 चमचा जिरं टाकायचं आहे आणि लगेच हलवायचं, कारण तवा खूप गरम आहे ना। आणि आता हे मी लगेच काढून पण घेणार आहे। काढून घेतलेलं आहे। मस्त मिरच्या भाजल्या गेलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत, त्यात आपल्याला हे कुटून घ्यायचे। कुटून घेतले बघा, असं जास्त बारीक कुटलेलं नाही आहे। आणि जर तुमच्याकडे असं खलबत्ता नसेल ना तर मग मिक्सरला बंद चालू फक्त 2दा करायचं, मस्त होतात। आणि काय करायचं माहिती आहे का, मिरच्या भाजताना त्याचे तुकडे करून टाकायचे, म्हणजे लगेच होऊन जातं। त्याच तव्यात मी करणार आहे। तर बघा ह्याच्यामध्ये 2 चमचे छोट्या आकाराचं तेल गरम करत ठेवले आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कांदा। ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही जिरं पण टाकू शकता। बघा आपण जिरं भाजून कुटले त्यामुळे काय गरज नाही टाकायची, पण जर टाकलं ना तर छान लागतं। टाकून बघा एकदा। आता कांदा भाजून घेते। मस्त असा बघा कांदा भाजला गेलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण जे मिरच्या लसूण कुटून घेतलं होतं ना, जिरं वगैरे ते टाकून घ्यायचं। टाकून घेतलेलं आहे। गॅस मिडियमच आहे, गॅस बिलकुल मी बारीक केला नाही। तुम्हाला हवा असेल तर बारीक गॅसवर जर केलं तर चालू शकतं। आणि हा तवा कसा लोखंडाचा आहे ना, जास्त गरम होतो। आता ह्यात लगेच टाकणार आहे मी शेंगदाण्याचं कूट, हे जे मोठं मोठं मी कुटून घेतलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। कधी पण ठेचाला थोडंसं मीठ जास्त टाकायचं। आणि त्यात टाकणार आहे मी थोडीशी एकदम कोथिंबीर आणि परतून घेणार आहे। 2 ते 3 मिनटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे। जर तुम्ही कमी तिखटवाल्या जर मिरच्या घेतल्या ना तर मग शेंगदाण्याचं कूट एकदम थोडंसं टाकलं तरी चालेल। आता हे तिखटवाले आहेत ना त्यामुळे मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे। पण अशा पद्धतीत जर ठेचा केला ना तितका छान लागतो ना चवीला, एकदा जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।